नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, हे पाहू शकता, आज आपल्याला 34 साईजचा पेपर कटही पाहायचा होता. पण मी काय म्हटलं की ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आहेत, कशा प्रकारे कटिंग करायचं असतो, ब्लाऊजची मापे कुठले कुठले घ्यायचे असतील, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा, जेणेकरून मी कशी मापे घेतली आहेत, पेपर कटिंग तुमच्या समोर कसा केलेला आहे ब्लाऊजवरून मापे घेऊन, हे सर्व तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर आवडला तर लाईकही करा. तर काही प्रश्न पडले असतील तर ते कमेंटद्वारे पण तुम्ही विचारू शकता. चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर इथे पहा, हा जो आहे तो मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे मी, म्हणजे कस्टमरचा ब्लाऊज आहे हा. याच्यावरूनच तुम्हाला ब्लाऊजची मापे घेऊन कशा प्रकारे टीच करायचं असतं ते तर तुम्हाला माहितीच आहे. पण मापे कुठली कुठली घ्यायची असतात हे तुम्हाला आज सगळं सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून पूर्ण व्हिडिओ पाहिला की तुम्हाला समजणार आहे की मी मापे कुठले कुठले घ्यायचे आहेत ती. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. तर इथे पहा, अगोदर आपल्याला काय घ्यायचं आहे, उंची घ्यायची आहे ब्लाऊजची. ब्लाऊजची उंची जी आहे ती तुम्हाला शोल्डर जिथे जॉईंट केलेला असतो तिथून तुम्हाला शिलाईपासून खालच्या कमरेच्या शिलाईपर्यंत असा टेप जो आहे तो हे पहा अशा प्रकारे मोजून घ्यायचा आहे. तर इथे 13 भरत आहे. तयार किती झालेला आहे, जास्त ओढायचाही नाही आणि जास्त ढिलाई ठेवायचा नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला हा ब्लाऊज जो आहे तो अशा प्रकारे ठेवून त्याचं माप जो आहे तो पाहायचा आहे. तर 13 तयार भरलेला आहे. तर आपल्याला अशा प्रकारे हा न्यूजपेपर घेतलेला आहे. पुढच्या बाजूने ओपन बाजू ठेवलेली आहे आणि इकडच्या साईडने आपण बंद बाजू ठेवलेली आहे. न्यूजपेपर शक्यतो प्रत्येक महिलाकडे असतो, त्याच्यासाठी मी न्यूजपेपरवर कटिंग दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी. अशा प्रकारे आपण बंद बाजू आपल्याकडच्या साईडने घ्यायची, ओपन बाजू पुढच्या साईडने. आता उंची जी आहे ती अगोदर टाकून घ्यायची आहे. उंची किती घ्यायची आहे आपल्याला, 13 + 1 इंच, म्हणजे तयार 13 आहे तर आपल्याला 1 इंच प्रत्येक ब्लाऊजमध्ये वाढून घ्यायची असते बॅक साईडला, आणि पुढच्या साईडला घ्यायची असते 1.5 इंच. मग ते आता इथे पहा, या पेपरमध्ये आपले दोन्ही पार्ट निघत नाहीत. मग आपल्याला पाठीमागलचा पार्ट या पेपरमध्ये काढायचा आहे, दुसऱ्या पेपरवर बॅक पुढची जी आहे ती बाजू काढायची आहे. तर आता आपल्याला छातीचा 4था भाग मोजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज जे आहे ती असा ठेवायचा आहे. ठेवल्याच्या नंतर तुम्हाला जिथे तुम्ही काज बटन पट्टी असते तिथून तुम्हाला एकदम गळ्याचा जो गोट असतो तिथल्या पॉईंट पासून ती मोंड्याचा जो बाहीची जॉईंट आलेला असतो फिटिंग पाशी, तिथपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे टेप जी आहे ती मोजून घ्यायचा आहे. पाहू शकता, तर हे जे आहे ती 8.5चं भरलेलं आहे. म्हणजे आपल्या पूर्ण ब्लाऊज हे किती साईजचा आहे, 34 साईजचा आहे. तर इथे पहा, अशा प्रकारे ही जर तुम्ही अशा प्रकारे जरी दुसरा भाग जरी मोजला तर हे पहा 17 भरत आहे. 17चं तुम्ही जर असं फोल्ड केलं तर हे 34 भरत आहे. असंही घेऊ शकतात आणि 4था भागही घेऊ शकतात. तर 8.5चा आहे, आपल्याला इकडे घडी मारून घ्यायची आहे. तर 8.5 + 2 इंच मार्जिंगसाठी जो लागतो आपल्याला. टोटल घडी किती घ्यायची आहे आता ही, 10.5ची. आता अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक ब्लाऊजमध्ये जर तुम्ही इथे 2 इंच घेतलं तर तुमचं 10.5ची घडी होणार आहे, आणि 1.5 जर घेतलं तर 10ची घडी होणार आहे. शक्यतो तुम्ही 2चीच घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कटोरीची ती मापे जी आहे ती परफेक्ट येण्यासाठी. आता या साईडने आपण जसं माप घेतलेलं आहे तसंच या साईडने घ्यायचं आहे, जेणेकरून आपला हा बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला. तर इथे एक पॉईंट करायचा आहे. इथून पॉईंट केल्याच्या नंतर तुम्हाला हे पॉईंटवर व्यवस्थित ठेवून ॲक्युरेट आले का ते चेक करायचं आहे, आणि सरळ रेषामध्ये आपल्याला हे आखून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. ओके, आता हे झालेला आहे आपला बॉक्स. आता हे बॉक्स तयार झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, हे कट करून घेऊता, आणि हेच आपण पेपर त्याच्यावर ठेवून अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून आपल्याला तोही कट करून घेऊ. आता आपण वरच्या साईडने किंवा तुम्ही खालच्या साईडने कुठलीही साईड जरी ठेवली तरी अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा सोडून पुढचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा सोपं जातं. तुम्हाला डबल माप टाकायची गरज लागत नाही त्यासाठी. तर हे पहा, 14.5 वर आपला पेपर उंचीची झाली आहे. इकडे एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे, इथून कट करायचा आहे आपल्याला. ओके, हे झालेले आहेत आपले 2 फोल्ड. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे आहे बॅक साईडचा आणि हा जो आहे तो पुढचा आहे. तर आता दोन्ही पार्ट जे आहेत आपल्याला सोबत कटिंग करायचे असतील तर खालच्या साईडला तुम्हाला पाठीचा पार्ट ठेवायचा आहे आणि वरच्या साईडला तुम्हाला पुढचा पार्ट ठेवायचा आहे. अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे.
हे ठेवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला आता इथे शोल्डर कट करून घ्यायचं आहे. आता शोल्डर कसं मोजायचं हे तुम्हाला सांगते. अशा प्रकारे व्यवस्थित असा ब्लाऊज अंतरून घ्यायचा आहे. अंतरून घेतल्याच्या नंतर तुम्हाला जिथे ही साईड जी आहे बाहीची इथे जो जॉईंट केलेली त्या जॉईंट पासून तुम्हाला या जॉईंट पर्यंत व्यवस्थित असा माप जे आहे ती घ्यायचं आहे. तर हे पहा 10.5चं भरत आहे. अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही ठेवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तर हे 10.5चं भरत आहे. तर 10.5चं आपल्याला निम्म करायचं आहे. असा टेप फोल्ड करून घ्यायचा आहे. हे पहा 10.5च्या तिथं निम्म केल्याच्या नंतर 5.25चं पूर्ण शोल्डर 34 साईजचं येत आहे. जसं आपण चार्टनुसार जरी घेतलं तरी पण तुमचं 34 साईजला 5.25चं शोल्डर येत असतं. आता इथे मोंडा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला 5.25. हे पहा नंतर या साईडने हे तुमचं 5.25च मार्किंग करून घ्यायचं आहे. हा मार्किंग झाल्याच्या नंतर तुम्हाला इथलंही चेक करून पाहायचं आहे की परफेक्ट आहे का. तर हा ही 5.25चा झालेला आहे. हेही इकडचं 5.25चा. तर अशा प्रकारे हा बॉक्स जो आहे तो तुमचं परफेक्ट सेम अंतर आलं पाहिजे. त्यासाठी आता आपल्याला 5.25चा मध्य करायचा आहे. 5.25चा मध्य किती होतो 2.5 आणि 1 रेषा इथून पॉईंटवर मारून घ्यायचा आहे. नंतर छातीचा चौथा भाग आपला किती आहे 8.5. 8.5 पासून तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. नंतर मोंडा जो आहे पाठीमागील मोंडा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला 1.25 आणि पुढचा मोंड्याची खोली जी आहे ती घ्यायची आहे 1.25. या अशा प्रकारे मधोमध तुम्हाला 2 मापे टाकून घ्यायचे आहेत. आता गोल आकार त्याला देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथला इथे. तर ही जी पॉईंट आहे ती या गोल आकारसाठी मी सांगत असते. हे पहा अशा प्रकारे गोल आकार होतो. आता पुढचाही आपण आकार देऊन घेऊ. हे पहा अशा प्रकारे हा पुढचाही झालेला आहे. नंतर आपल्याला गळ्याची रुंदी किंवा खोली जी काही तुम्ही भाषा वापरत असताल ते तर इथे मी घेणार आहे 2.25. किती घेणार आहे दोन्ही पाठीमागील गळ्याची रुंदी आणि पुढची ही 2.25 घेणार आहे. आणि आता आपण बॅक साईडचं जे गळ्याची उंची आहे ती नंतर कट करणार आहे. पुढच्या साईडचा जो आहे तो आपण अगोदर कट करून घेऊ. आता इथे गळ्याची पुढच्या उंची घ्यायची आहे आता आपल्याला. तर आपल्याला इथे काय करायचं आहे इथून जिथे कटोरी जॉईंट केलेली असते आपण इथे कटोरी जॉईंट केलेली असते तिथून तुम्हाला सरळमध्ये हे पहा अशा सरळमध्ये ठेवून इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे मार्किंग जॉईंट कुठं आहे आपला 4 पर्यंत जॉईंट आलेला आहे. शोल्डर पासून ते इथपर्यंत कटोरीचा जो जॉईंट केलेला आहे आपण तिथपर्यंत 4 आलेला आहे. तर 4 मध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे. 4 मध्ये 1.5 इंच मिळवलं तर 5.5चं पूर्ण पुढचा गळा जो आहे तो येत असतो. तर 5.5 वर मार्किंग करायचं आहे. या साईडने तुम्हाला 2.25चीच मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे आपला जी वरचा आहे तोच घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे मार्किंग करून घेतलेलं आहे. याला डीप मध्ये जर तुम्हाला गळा पाहिजे असेल तर बाहेरच्या साईडने असा गोल राऊंड मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे पुढची जी क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. क्रॉस पट्टी जी आहे ती घ्यायची आहे पुढच्या साईडला 3.5 आणि पाठीमागील साईडला घ्यायची आहे 3. नंतर 3चा या साईडने 3चा भाग घ्यायचा आहे तुम्हाला आणि सरळ रेषेमध्ये असा लाईन मारून घ्यायची आहे. हे पहा अशा प्रकारे सरळ मध्ये लाईन मारून घेतली की आता ही आपली घडी कितीची आहे 10.5ची. 10.5चा मध्य करायचा आहे तुम्हाला टेपच्या सहाय्याने आणि नंतर तुम्हाला इथे मोजून घ्यायचं आहे 5.25. म्हणजे आपलं इथला मोंड्याचा जो भाग आहे शोल्डर मोंडा आणि कटोरी सेम भाग येत असतात प्रत्येक ब्लाऊज मध्ये तुम्ही पाहू शकता. तर हे अशा प्रकारे कटोरीचा राऊंड जो आहे तिथून आपल्याला द्यायचा आहे क्रॉस पट्टीला. आणि हे जी सरळ जे आहे ती ही झाली आपली क्रॉस पट्टी. हे झाल्याच्या नंतर आपल्याला हे जे काखेतला भाग आहे हे पहा मोंड्याचा जो भाग आहे तिथून तुम्हाला हे पुढचा जो मोंडा आहे तिथून तुम्हाला सरळ मध्ये इथं 2.5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे. इथे आलेला आहे आपला 2.5चा पॉईंट. 2.5चा पॉईंट आल्याच्या नंतर तुम्हाला गळ्याच्या साईडने अर्धा इंच वरती घ्यायचा आहे आणि हे पॉईंट हे पॉईंट हे पॉईंट असा गोल राऊंड मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे आकार झालेला आहे. नंतर आपल्याला दोन्ही जी पार्ट आहेत ते आहेत कटिंग करण्याच्या अगोदर तुम्हाला इथून काय करायचं आहे कमरेच्या साईडने हे पहा अशा प्रकारे अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे कमरेच्या साईडने. कारण आपल्याला ही फिटिंग जी आहे अशी जर घेतली तुम्ही तर फिटिंग तुमची एकदम परफेक्ट येते. नंतर ब्लाऊज वरूनही तुम्हाला माप घ्यायचं आहे कमरेचं पूर्ण माप. तर हे पहा 31 आलेला आहे. 31 आलेला आहे तर शक्यतो आपलं ह्याच्यापासून 34 पासून आपलं 2 इंच मायनस होत असतं. तर इथे 31 आलेला आहे या ब्लाऊजचं. तर त्यांना हा ब्लाऊज जो आहे तो कमरेमध्ये फिट होत आहे. तर आपल्याला 32 साईज घ्यायची आहे.
32 साईजचा चौथा भाग किती येतो? हे पहा, 32 साईजचा चौथा भाग येत असतो आपला 8. ओके, 8 पासून तुम्हाला अर्धा इंच किंवा हे पहा म्हणजे 1 इंच आपल्याला डाग जे घ्यायला लागतात पाठीच्या पार्टला लागत असतात आणि पुढचा जो आहे तो आहे तसाच आणि 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा इथं मार्जिंग लागते. तर अशा प्रकारे जर फिटिंगवर अवलंबून असते. इथे जर तुम्ही 31 साईज किंवा 30 साईज जर फिटिंगमध्ये घेतलं, कमरेवर डिपेंड राहतो की ब्लाऊजवरून. शक्यतो 34 साईजला 30 साईज येत असते फिटिंग. पण ज्या महिलांचं फिगरमध्ये जास्त असेल तर इथे कमरेचा जो भाग आता इथे किती झालेला आहे 31 झालता आपला. ब्लाऊजवरून माप घेतलं त्यावेळेस 31 झालता, पण तेही त्यांना फिट होत आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे किती घ्यायचं आहे 32 घ्यायचं आहे. इकडच्या दोन्ही साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे, जेणेकरून त्यांची फिटिंग जी आहे ती तिथे रुंद आहे. कमरेच्या साईडला जिथे आपलं 5वं जे हुक लागतं तिथे त्यांचं रुंद आहे. बॉडीवरूनही माप घेतलेलं आहे मी, तरी त्यांचं 31च येत होतं. मग इथे आता आपली कमरेमध्ये मार्जिंग जी आहे ती खूप कमी राहते. तर शक्यतो अशा प्रकारे कमी जरी राहिली पण परफेक्ट ब्लाऊज जे आहे ते आलं पाहिजे त्याच्यासाठी. तर शक्यतो 34 साईजला 30 कंबर येत असते, पण एखाद्या क्वचित महिलांना तसं होत असतं. तर तेही तुम्हाला व्यवस्थित सांगण्यासाठी मी जितकं माझ्याकडून सांगणं होईल तितकं तुम्हाला सांगत असते. तर आता हे जे पार्ट आहेत आपण ते कट करून घ्यायचं आहे. तर कटिंग करायच्या अगोदर तुम्हाला हा मोंडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि हा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे दोन्ही पार्टचा. नंतर आपल्याला पार्ट साईडला घ्यायचे आहेत आणि साईडला घेऊन आपल्याला बॅक साईडचा जो भाग आहे तो कट करायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊज उतरवणी म्हणून गळ्यामध्ये आपला ब्लाऊज उतरवणे. डीपमध्ये जर गळा असेल तर आपल्याला इकडच्या साईडने पाव इंच गळ्याच्या साईडने अशा प्रकारे खालती मारून घ्यायचं आहे. दोन्ही पार्ट, पुढचाही आणि पाठीचाही, फक्त गळ्याच्या साईडने. तर हे आता सेम सगळं आपण कट करून घेतलेलं आहे. हे भाग आणि शोल्डर. आता हे साईडला टाकून घेऊ. हे पाठीचा पार्ट साईडला ठेवू आणि हे जे आखून घेतलेलं आहे ते पूर्ण आपण कट करून घेऊ. ही मोंडा जो आहे तो ही कटोरी राऊंड, गळ्याचा राऊंड, क्रॉसपट्टी हे सर्व कटिंग करून घेऊ. हे झालेलं आहे आता आपलं. आता हे कटोरी जे आहे ती नंतर वाढून घ्यायची आहे आपल्याला. आता बॅक साईडचा जो गळा आहे तो मोजून घ्यायचा आहे ब्लाऊजवरून आणि कटिंग करून घ्यायचा आहे. पेपर जो आहे तो. आता गळा जो आहे कसा मोजायचा आहे, शोल्डर पासून ते जिथे इथे तुमचा पॉईंट आलेला आहे तिथपर्यंत तुम्हाला असा हे पहा अशा प्रकारे सरळमध्ये टेप ठेवून घ्यायचा आहे. 8.5चा भरत आहे. 8.5 मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचा आहे शोल्डर जोडण्यासाठी. तर 9चा टोटल आपल्याला गळ्याची उंची जी आहे ती घ्यायची आहे. हे पहा, बॅक साईडला आपल्याला उंची किती घ्यायची आहे 9. आता इथे रुंदी किती घ्यायची आहे, जसं की आपण 2.25 घेतलेला आहे तसंच घ्यायचं आहे. या साईडने बी आणि खालच्या साईडने बी, किंवा तुम्हाला खालच्या साईडने डीपमध्ये जर गळा पाहिजे असेल तर 2.5चाही घेऊ शकता. तुमच्यावर डिपेंड राहतो की तुम्हाला कसा वेअर करायचा आहे. फक्त आपल्याला वरच्या साईडचा जो गळ्याची रुंदी आहे ती चेंज करायची नाही. खाली तुम्हाला कितीही डीप घ्यायचा तेवढा घेऊ शकता, फक्त वरच्या साईडने आपल्याला चेंज करायचं नाही, आहे तसाच ठेवायचा आहे. आणि याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे गोल राऊंडमध्ये, किंवा तुम्ही चौकोनीही घेऊ शकता. आता इथे घ्यायचा आहे आपल्याला टक्स जो आहे तो घ्यायचा आहे 4.5 आणि उभाही घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे डीपमध्ये असल्यामुळे गळा आपल्याला या गळ्याच्या खाली 1 इंच आलं पाहिजे. तर 1 इंच अंतर हे जे आहे ते आलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला गळ्याची उंची जी आहे ती घ्यायची आहे 4. शक्यतो उंची जास्त जर असेल तर इथे 4.5 आडवा घेतला तसाच उभाही घ्यायचा असतो. पण आता इथे गळा जास्त मध्ये आहे तर गळ्याच्या खाली 1 इंच अंतर सुटलं पाहिजे टक्सचं, त्यासाठी. नंतर इथे अर्धा, या साईडने अर्धा. तर हे असा टक्स झालेला आहे. तर हे गळ्याचा जो आहे तो कट करून घेऊ. हे पहा, हे झालेला आहे आपला पूर्ण. इथे मोंडा राहिलेला होता आपला कट करून घ्यायचा, तोही कट करून घेऊ. हे पहा, बॅक साईडचा आणि पुढचा जो मोंडा आहे त्याच्यामध्ये तुमचं अंतर अर्धा इंच आलं पाहिजे. तर हे परफेक्ट अर्धा इंच आलेलं आहे. हे क्रॉस पट्टी झाली आपली. आता हे जे आहे ती साईडला ठेवून देऊ आणि कटोरी वाढून घेऊ किंवा बाहीची कटिंगही करून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला कटोरी जे आहे ते आहे तशी ठेवायची आहे. जसं की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जसं कटोरीचं माप सांगत असते तसंच आपल्याला हे आहे तशी कटोरी ठेवून घ्यायची आहे. खालच्या साईडने 1.5 इंच अंतर सोडायचं आहे. आता तुम्हाला ब्लाऊज वरूनही कटोरीचं माप सांगते. हे पहा, इथून तुम्हाला जिथे काजी बटन पट्टी आहे तिथून तुम्हाला अशा प्रकारे टेप धरायचा आहे
जिथे जॉईंट केलेली आहे कटोरी आपली तिथे तुमचा पॉईंट किती येतो ते चेक करायचं. तर 5.25 आलेला आहे परफेक्ट, हे पाहू शकतात 5.25 आलेला आहे. तर अशा प्रकारे खूप सारे असं मेजरमेंट ॲक्युरेट आले पाहिजे तर तुमचं ब्लाऊज जे आहे ती चुकणार नाही. हे पहा खालच्या साईडने 1.5 इंच अंतर जे आहे ती सोडून आपल्याला कटोरी जी आहे ती, हे पहा इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे 1.5 इंच अंतरावर. आता हे 5.25 ची कटोरी तयार होती आपली. आता 5.25चा मध्य करायचा आहे तुम्हाला 2.5 आणि 1 रेषा. हे पहा खालच्या साईडने ही 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे कटोरीचं. ओके, आणि या साईडने घ्यायचं आहे 1.5. हे पहा अशा प्रकारे मार्किंग केलेलं आहे. आता इथे मार्किंग केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही पॉईंट जे आहे ती इथे तुम्हाला असा टेपने सरळ रेषेत आखून घ्यायचं आहे. या साईडने सरळ रेषेत आखून घ्यायचं आहे. हे पहा झालेलं आहे. आता इथला जो पॉईंट आहे आपला 1/2 इंच एक्स्ट्रा आपण घेतलेला आहे. आता तसंच आपल्याला या साईडने 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि हे जे पॉईंट आहेत ते तुम्ही पाहू शकता, एक 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 1/2 इंच घेतल्याच्या नंतर 1/2 इंच एक रेषा जी असते तसे तुम्हाला हे पॉईंट अशा प्रकारे वाढून घ्यायचे आहेत. मग तुमची कटोरी जी आहे ती एकदम ॲक्युरेटमध्ये बसते. तर 1/2 इंच 2 पॉईंट, 1/2 इंच 3 पॉईंट, 1/2 इंच 4 पॉईंट ही जे आहे तशीच असंच आखून घ्यायचं आहे तुम्हाला. जिथपर्यंत तुमचं 1.5 इंच अंतर येत नाही तिथपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे पॉईंटवर वाढून कटोरी घ्यायची आहे. तर मला याचाही व्हिडिओ सेपरेट अपलोड केलेला आहे मी, तोही तुम्ही जाऊन पाहू शकतात. पॉईंटनुसार कटोरी कशी वाढवायची तेही. तर आता हे गोल राऊंडमध्ये आपण, हे पहा अशा प्रकारे हे गोल राऊंडमध्ये आपण घेतलेलं आहे. आता ही जी इथला जो भाग आहे टक्स पॉईंट, इथे आपल्याला 1 इंच अंतर सोडायचं आहे. 1 इंच अंतरपासून तुम्हाला हे जे टक्स आहे खालचा पॉईंट व्यवस्थित आलाय का, ॲक्युरेट सरळ रेषेमध्ये आलाय का ते चेक करायचं आहे. परफेक्ट आलेला आहे माझा, पाहू शकता. तर तुमची कटोरी जी आहे ती परफेक्ट बसणार आहे. आपला डाग जो आहे तो किती इंचाचा येणार आहे, 2.25 इंचाचा. उभा डाग जो आहे तो 2.25 इंचाचा येणार आहे. आडवे जे आहेत ते येणार आहेत आपले 1.5चा. ही छोटी कटोरी आपण साईडला काढून घेऊ आणि इथे आपल्याला गोल राऊंड मध्ये असा आकार देऊन देऊ. ओके, आणि इथे या साईडने 1.5. तर हे पहा अशा प्रकारे ही 1.5 इंच अंतर घेतल्याच्या नंतर इकडे तुमचं अंतर किती सुटलं पाहिजे, तुमचं 2.5 आणि 1 रेषा. इकडच्या साईडने किती सुटलं पाहिजे, 2.5 आणि 1 रेषा. तर आपल्या इकडे शिल्लक किती राहिले पाहू शकता. झूम करून तुम्ही पाहू शकता. 1/2 इंच इकडे राहिलेला आहे काजी बटन पट्टी जॉईन करायसाठी, आणि या साईडने साईड पीसला जोडण्यासाठी 1/2 इंच एक्स्ट्रा राहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे कटोरीचे पॉईंट जे आहेत ती कट करून घेऊत. आता हे पहा एकदम गोल गरगरीत कटोरी आलेली आहे. हीच कटोरी वापरून मी कस्टमरचं हेच ब्लाऊज मापाचा जो आहे त्याच्यावरून कट करणार आहे. आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया. शेवट राहिलेला आहे आपलं बाहीची कटिंग. आता इथे पहा हा जो ब्लाऊज आहे तो अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे इथे काय करायचं आहे, जिथे जॉईंट केलेला आहे शोल्डर पासून तिथून तुम्हाला दंड जी आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचा आहे. तर 5 आहे. तर आपल्याला ही जी बाही आहे ती 6ची घ्यायची आहे. अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला 6ची घ्यायची आहे. 1 इंच आपण मिळून घेणार आहे. ओपन बाजू कुठे सोडलेली आहे आपण, पुढच्या साईडने. हे पहा बंद बाजू आपल्याकडच्या साईडने घेतलेला आहे. 6वर लांबी घेतलेली आहे आणि घडी जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 8.5 प्लस 1/2 इंच म्हणजे 9ची घडी घ्यायची आहे. ओके, आणि 9ची घडी घेतल्याच्या नंतर तुम्हाला या साईडने 5 आणि 1 इंच 6वर मार्किंग करून घ्यायचं आहे. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर 9चा मध्ये येत असतो 4.5. 4.5 पासून तुम्हाला कॅफाईट घ्यायची आहे 2.25. आता हा 5ची लांबी असल्यामुळे आपल्याला कॅफाईट किती घ्यायची आहे, 2.25. मार्जिंगसाठी आपण किती घेणार आहेत, 2. ओके, आता 2 पासून तुम्ही असा टेप जर ठेवून घेतला, आता इथे आपण 3 भाग करायचे आहेत. हे 2.25चं 1ला 1 रेषा कमी, 1ला 1 रेषा कमी, 1ला 1 रेषा कमी, किंवा एकही पॉईंट घेतला तुम्ही 1 इंच 1 इंच 1 इंच तरीही चालतं. हे 3 भाग केलेले आहे. ही जी आहे ती बॅक साईडच्या मुंड्याची खोली आहे आणि ही जी आहे ती पुढच्या मुंड्याची. आता अगोदर आपल्याला बॅक साईड जी आहे ती आपल्याला अशा प्रकारे इथे मिळून घेऊ, इथे जॉईन करायचे आहे. हे पहा, आणि आता पुढचा जो आहे तो आपल्याला इथून घेऊन असा फिश आकार द्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे झालेला आहे. आता आपल्याला दंड घ्यायचा आहे. तर आता या ब्लाऊजवरून आपल्याला दंडाची फिटिंग जी आहे ती मोजून घ्यायची आहे. तर 5.5 आहे. तर 5.5 पाशी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथून तुम्हाला 2 इंच एक्स्ट्रा मार्जिंगसाठी लागणार आहे तो घ्यायचा आहे.
तो घेतल्याच्या नंतर तुमचा इथे 2 आलेलं होतं तिथपर्यंत आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि हा पॉईंट इथे जोडून घ्यायचा आहे. आता इथे तुमची फिटिंग सॉरी बरं का, इथे तुमची फिटिंग येणार आहे. तर ब्लाऊजवरून मोजायची आहे तुमची फिटिंग कितीपर्यंत येणार आहे ती. तर शोल्डर पासून तुम्हाला टेप जो आहे तो असा इथे पहा इथपर्यंत घ्यायचा आहे. तर 7.25 भरत आहे, 7.25 भरत आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे टेप जो आहे तुमचा तो हे जॉईंट करून पाहायचा आहे. तर एकदम तुम्हाला उलट बाजूकडूनही दाखवते मी, जेणेकरून तुम्हाला समजेल की 7.25चा फिटिंगमध्ये तुमचा आले का ते. हे पहा एकदम ॲक्युरेटमध्ये 7.25 आलेली फिटिंग आहे. तर अशा प्रकारे ब्लाऊजवरूनही मापे घेऊन कसे ॲडजस्ट होतात हे तुम्हाला परफेक्ट माप शिकवलेलं आहे. तर हे कट करून घेऊत आता. हे पहा अशा प्रकारे आपला हा पूर्ण ब्लाऊज जे आहे ती कट झालेला आहे. हे पहा तर हा पेपर पॅटर्न वापरून नंतर मी हे कस्टमरचाच ब्लाऊज आहे. तर हाच पेपर पॅटर्न वापरून मी कटिंग करणार आहे. ब्लाऊज 2 आहे ते कस्टमरचे ब्लाऊज. तर वाटलंच तर त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन मी. तर चला मैत्रिणींनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायचे आहेत, कुठले घ्यायचे आहेत ही सर्व तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेच पेपर कट ठेवून ब्लाऊज पीस कट करून दाखवलं असतं, पण व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होईल. त्याच्यासाठी त्याचाही शूट करून ठेवन आणि नंतर तुम्हाला अपलोड करेन. तर आपली सिरीज चालू आहे साईजनुसार पेपर कटिंग. तर सिरीजनुसार आपला 34 साईजचाच पेपर कटिंग आजच्या ह्याच्यामध्ये येणार होता. कालपर्यंत आपण 32 साईजचा पाहिलेला होता. तर म्हटलं की डायरेक्ट तुम्हाला हेही माहिती सांगावं, ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायचे आहेत. हे 34 साईजचा ब्लाऊज होता, तर त्याच्यावरून मापे कशी घ्यायची आहेत, पेपर कटिंग कसा करायचा आहे, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असला तर नक्की तुम्ही लाईक करा आणि काही जरी प्रश्न तुमचे असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात आणि त्या कमेंटवर तुम्हाला रिप्लायही देत असते. तर चला मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.